धक्कादायक, भयानक, आश्चर्यचकित करणारी एक अशी परंपरा महाराष्ट्राच्या साताऱ्यात पाळली जाते। नवरात्रोत्सव म्हटले की उपवास, व्रत, पूजा अर्चा आठवते, पण इथे साताऱ्यात मात्र एक अशी परंपरा आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल। होय, इथे नवरात्रोत्सवात भक्त ना बसतात ना झोपतात, सलग 9 दिवस ते उभेच राहतात। तुम्ही विचार कराल, हे कसं काय शक्य आहे? माणूस बसल्याशिवाय झोपल्याशिवाय 9 दिवस कसा राहू शकतो? अशी कठोर उपासना नक्की कुठे आणि कोण करतो, याचं उत्तर दडलेलं आहे साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील पांडे गावात। पांडे गावात दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सवात दुर्गा देवीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो, पण याला गावकरी उभ्याची नवरात्र असं नाव देतात। ही परंपरा साधारण 350 वर्षांपासून जुनी आहे आणि ती इतकी विलक्षण आहे की ऐकून विश्वास ठेवणं अवघड होतं। इथं भक्त सलग 9 दिवस बसतच नाहीत, ते उभ्यानेच उपवास करतात। आधार फक्त एका काठीचा। दिवसाची सुरुवात कशी होते? पहाटे 5 वाजता भक्त उठतात, नैसर्गिक विधी ही उभ्यानेच करतात। दिवसभर गावात काळभैरवाची पूजा अर्चा होते, हातात काठी घेऊन गावभर आरती काढली जाते। सकाळी 2 तास आणि सायंकाळी 2 तास अशी दुहेरी आरती केली जाते। उपवासाची पद्धत ही अत्यंत कडक आहे। तेल, मीठ, तिखट यांचा संपूर्णपणे त्याग केला जातो। हे 9 दिवस भक्त केवळ गोड खातात। साबुदाण्याची खीर, फळं आणि दूध हेच मुख्य आहार। पण तुम्ही विचार कराल, झोप कशी घेतली जाते? तर भक्त या काळात झोपायलाही उभ्यानेच प्रयत्न करतात। विशेष पाळणा असतो, भक्त त्या पाळण्यावर छाती टेकवून एक पाय वर घेऊन डुलकी घेतात, पण एक पाय मात्र कायम जमिनीवर ठेवावा लागतो। यालाच इथं उभ्याची झोप असं म्हणतात। या उपासनेचं वैशिष्ट्य अजून एक आहे, गावातील मुस्लिम बांधवही हा उपवास पाळतात। देव जातीपातीचा नसतो असं सांगत तेही 9 दिवस उभे राहतात। हिंदू मुस्लिम एकत्रितपणे हा उत्सव साजरा करतात। गावकऱ्यांचा विश्वास आहे, नाथांची सेवा जितकी कडक कराल तितकं फळ चांगलं मिळतं आणि अशा कठोर उपासनेनंतर देवी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते। ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी दरवर्षी पांडे गावात हजारो लोकांची गर्दी होते। कौतुक, आश्चर्य आणि श्रद्धा तिन्हींचा मिलाफ इथे पाहायला मिळतो। आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर, सलग 9 दिवस भक्त बसत नाहीत, झोपत नाहीत, मग काय करतात? तर हे भक्त देवीसमोर नतमस्तक होऊन अख्खे 9 दिवस उभे राहतात। यालाच म्हटलं जातं उभ्याची नवरात्र। आणि हीच परंपरा सातारच्या पांडे गावाची अद्भुत परंपरा।